नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती. आपण SSC GD ची जो काही अतिसंभाव्य प्रश्नसंच चालू केला होता, त्यातला आपला हा पुढचा भाग आहे. आपण अंकगणित व बुद्धिमत्ता यांच्या रिलेटेड जे काही आपले अतिसंभाव्य प्रश्न आहे किंवा अतिसंभाव्य चॅप्टरवरचे प्रश्न आहेत, त्या चॅप्टर रिलेटेड आपण काय घेतोय तर प्रश्न घेतोय. तर आता हा आपला पुढचा भाग म्हणजे हा आपला 8वा भाग आहे. चला मग सुरुवात करूयात आपल्या पहिल्या गणिताला. बघा मग पहिलं गणित काय आपलं, A स्टार B म्हणजे A हा B पेक्षा लहान आहे. पर्सेंटेज B म्हणजे A हा B पेक्षा मोठा आहे. $A म्हणजे A हा B एवढा आहे. म्हणजे काय, आता बघा आपल्याला लहान मोठे कसं करतो आपण ते आपल्याला माहिती आहे. आपण लहान मोठे ते आपण एका ह्याच्यानुसार करून घ्या. म्हणजे बघा आता A हा B पेक्षा लहान आहे. म्हणजे काय रे, A हा B पेक्षा लहान आहे म्हणजे काय, म्हणजेच काय तर B हा A पेक्षा मोठा आहे. म्हणजे B हा A पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, लहान मोठेपणा आपण ह्या चिन्हाने दाखवतो. पुढचं बघा, A पर्सेंटेज B म्हणजे A हा B पेक्षा मोठा आहे. म्हणजे कसं येईल रे, A हा B पेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर $A म्हणजे A हा B एवढा आहे. म्हणजे कसं, A इज इक्वल टू B असं येणार आहे. बरोबर की नाही. आता विधान बघा काय, विधान काय, A पर्सेंटेज Q P पर्सेंटेज Q. आता सेम जसं यांनी ते प्रश्नामध्ये तुम्हाला जे चिन्ह दिले आहेत त्या चिन्हांचे अर्थ आपण लिहिलेले आहेत, त्या अर्थानुसार आपण त्यांना व्यवस्थित मांडणी करून घेऊयात. म्हणजे आपल्याला त्याचं प्रश्नाचं उत्तर लगेच मिळून जाईल. म्हणजे बघा आता A पर्सेंटेज B, पर्सेंटेज म्हणजे काय रे, A हा B पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, P हा Q पेक्षा मोठा आहे. बरोबर, म्हणजे कसं येणार आहे हा, म्हणजे बघा P हा मोठा आहे Q पेक्षा. त्याच्यानंतर $R म्हणजेच काय, इथे बघा $R म्हणजे काय रे, A हा B एवढा आहे. म्हणजे इथे काय येणार आहे तर Q हा R एवढा आहे. म्हणजे Q इज इक्वल टू R येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा R स्टार S म्हणजे बघा A स्टार B ला काय घेतलेले आहे की A हा B पेक्षा लहान आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, R हा S पेक्षा लहान आहे. म्हणजे R हा S पेक्षा लहान आहे म्हणजे मोठा कोण असणार आहे तर S असणार आहे. कळते का रे. आता बघा, आता आपल्याला काय निष्कर्ष आपले बरोबर आहेत का ते आपल्याला चेक करायचंय. बघा Q स्टार S, स्टारचा अर्थ काय, पेक्षा लहान. म्हणजे Q हा S पेक्षा लहान आहे. आता ते बरोबर आहे का चेक करू. बघा आता P हा Q पेक्षा मोठा आहे, Q आणि R बरोबरच आहे. आणि Q आणि R सेम असल्या कारणामुळे म्हणजे S काय झालाय, Q पेक्षा मोठा झालाय. म्हणजे Q काय झालाय, त्याच्यापेक्षा लहान झालाय. मग आता इथे बघा ह्याचं काय, Q स्टार म्हणजे काय, Q हा लहान आहे कोणापेक्षा, S पेक्षा आहे लहान. इथे आपण बघा Q इज इक्वल टू R, Q आणि R बरोबर आहेत. म्हणजे जर S हा R पेक्षा मोठा असेल तर Q पेक्षा पण मोठा असणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आला आपला, बरोबर आलाय. कळते. दुसरा बघा P स्टार S, आता इथे पण काय सेमच आपलं. म्हणजे इथे काय येणार आहे बघा, P हा लहान आहे S पेक्षा. ठीक आहे. आता इथे बघा Q आणि R चा संबंध दिलाय. Q आणि R हे दोघं सेम आहेत आणि त्यांच्यापेक्षा S मोठा आहे. परंतु S आणि P काही संबंध जुळतोय का रे, काहीच जुळत नाही. म्हणजे आपण जरी असं घेतलं की P, त्याच्यानंतर इथे Q घेतला, त्याच्यानंतर S, P आणि S चा काही संबंध दिसून येतोय का आपल्याला, नाही दिसून येते. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या निष्कर्षावरून काय आपण दुसऱ्या विधानावरून किंवा दुसऱ्या निष्कर्षावरून आपण काही सांगू शकतो का की तो बरोबर आहे का चुकीचा आहे, नाही. त्याच्यामुळे कन्फर्म बरोबर कोणता आहे आपला, निष्कर्ष 1. म्हणून फक्त 1 बरोबर. ऑप्शन नंबर 1 काय आहे, फक्त 1 बरोबर. फक्त 2 आहे का, नाही. 2चं आपल्याला अजून माहिती पण नाही, आपण सांगू शकत नाही 2 बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे. कारण आपल्याला जसं आपल्याला विधानांमध्ये दिले त्यानुसार तर आपल्याला हा Q आणि P आणि S चा काही संबंध दिसून येत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरून काहीच आपण निष्कर्ष काढू शकत नाही. त्याच्यानंतर फक्त 2 बरोबर चुकीचं आहे. त्याच्यानंतर 1 आणि 2 बरोबर, दोन्ही बरोबर आहेत का, नाही. दोन्ही चूक आहेत का रे, नाही. का तर आपला 1 हे विधान आपल्याला निष्कर्ष बरोबर आलेला आहे. पुढे बघा काय आता, पुढे आता हा आपल्याला कामकाळ वेळेमधला प्रश्न दिलेला आहे. बघा 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील.
आता बघा ह्या प्रकारच्या गणितांचे तुम्ही वेगवेगळे जर रेफरन्स बुक घेत असाल, वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं, तर वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला ह्या गणितांची वेगवेगळी पद्धत दिसेल. पण तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळे रेफरन्स बुक वापरता त्यावेळी लक्षात हे ठेवायचं, तुम्ही ह्याने सुद्धा करतो, त्याने सुद्धा करतोय आणि त्याने सुद्धा करतोय. तुम्ही 4 रेफरन्स बुक वापरताय, चारीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे. असं नाही की तुम्ही चारही पद्धतीने करणार आणि सगळं वाचणार आणि मग सगळं कन्फ्युजन करून टाकणार. धड एकही पद्धत तुम्हाला जमणार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही 4 रेफरन्स बुक यूज करताय, 4ही करा, काही वाईट नाही. पण त्या 4 मध्ये तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय, जी आपल्याला पद्धत सोपी वाटते तीच पद्धत घ्यायची, बाकीच्या पद्धती विसरून जायच्या. जर तुम्ही म्हटलं नाही, ही पद्धत मला सोपी वाटते, पण ही पण मला सोपी वाटते, मी ही पण करतो आणि ती पण मला सोपी वाटते. पण दुसरे, ती मला अवघड जाते, परंतु मी तिला सोपी करण्याचा प्रयत्न करतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. असं केलं तर जे येतंय ते सुद्धा विसरून जाणार आहे. त्यामुळे काय करायचंय, जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनेच गणितं सोडवायची. तर बघा आता हे गणित आपण कसं करणार आहे? बघा, आता इथं काय येतं आपल्याला? पुरुष. त्यानंतर काय आहे आपल्याला त्यांनी दिलेली मुले आणि त्यानंतर काय रे? दिवस. किती दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात ते दिवस आहेत. ठीक आहे? आता बघा पहिलं किती पुरुष रे? 6 पुरुष. किती मुले? 8 मुले. किती दिवसात काम करतात? 24. सेम इथे पण बघा. तेच काम किती पुरुष? 7 पुरुष, 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसामध्ये करतील? इथे तुम्हाला काय काढायचंय तर दिवस काढायचे. मग अशा वेळी काय करायचं? सेम पुरुष, मुले, दिवस अशी मांडणी करून घ्यायची आणि पटकन काय करायचं? वरच्या सगळ्यांचा गुणाकार. म्हणजे 6 गुणिले 8 गुणिले 24. ठीक आहे. आता खाली गुणाकार करायला आपल्याला दिवस माहिती आहेत का रे? नाही. आपल्याला काय करायचे? दिवसच काढायचे. मग खाली काय करायचं? हे जे 2 दिलेत ना आपल्याला, पुरुष आणि मुले यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार करून त्यांची बेरीज. म्हणजे बघा इथं काय करणार आहे? 6 गुणिले 12 अधिक 7 गुणिले 8. कळतंय? मग आता बघा पुढे काय करणार? आता पुढे हे 6 गुणिले 8 गुणिले 24 भागिले बारसक 72 अधिक 8 56 ह्यांची काय करणार आहे आता आपण बेरीज करणार आहोत. मग ह्यांची बेरीज किती येते बघा सेम इथे लिहिणार. मग 6 गुणिले 8 गुणिले 24 भागिले ह्यांची बेरीज किती आली बघा. 6 आणि 2 किती आले? 8. त्याच्यानंतर 7 5 किती आले? 12 आले. ठीक आहे. आता ह्यांना काय करायचं आपल्याला? भाग द्यायचा आहे. आता बघा 2 पासून सुरुवात करू. बेत्रिक 6 त्याच्यानंतर बेसक 12 आणि बेचोक 8. बघा असं ज्यावेळेस आपल्याला गणितं येते ना, आपण आहे आणि त्यात आपल्याला काय असतं पेपरला ज्यावेळेस आपण परीक्षेला बसतो, त्यावेळेस काय असतं आपल्याला सगळ्या गोष्टींचं प्रेशर असतं. आपलं माइंड त्यावेळेस माइंडसेट आपल्या जागेवरती नसतो. आपलं व्यवस्थित नसतं, आपलं लक्ष नसतं, आपलं टेन्शनमध्ये असतो. एवढं प्रेशर असतं की लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे जरी संपूर्ण पाढेपाठ असतील, तुमचे 12चा पाढापाठ असतो, तुमचा 24चा पाढापाठ असतो, तरी नेहमी सुरुवात करताना समसंख्या दिसली 2 पासून सुरुवात करा. ठीक आहे, भलेही तुम्हाला वेळ जाऊ दे, पण सोप्या गणित आपलं चुकलं नाही पाहिजे. सोपं गणित चुकलं की आजचं मेरिटही गेलं हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ठीक आहे तुम्हाला असं वाटेल की लहान मुलं असल्यासारखं 2 पासून सुरुवात करा, 2 ने भाग द्या असं सांगतायत. पण खरंच याचा तुम्हाला परीक्षेला बसल्यावरती फायदा होईल, की बाबा परीक्षेला बसतोय पण 12चा पाढा. खरं सांगते घाईघाईमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रेशराईज असता, तुमचं माइंडसेट जागेवरती नसतं, तुमचं लक्ष नसतं ज्यावेळेस व्यवस्थित एवढ्या टेन्शनमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं. त्यावेळी साध्या-साध्या गोष्टी सुद्धा चुकतात. 2चा पाढा सुद्धा चुकतो. त्याच्यामुळे व्यवस्थित 2 पासून व्यवस्थित सुरुवात करा. त्याच्यामुळे 2 एकदम 24चा पाढा घ्या किंवा 12चा पाढा घ्या असं करू नका. समसंख्या दिसतायत 2 पासून सुरुवात करायच्या. एकक स्थानी 5 आणि 0 दिसतंय 5 पासून सुरुवात करायची. ठीक आहे? कळतंय? मग बघा आता इथे मग बघा. आपण केलं बेत्रिक 6, बेसक 12, बेछोक 8. परत बघा आता 8 अठी 8 एके 8, 8 अठी 64 आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा 8 एके 8, 8 दुणे 16, 8 त्रिक 24. मग काय राहिलं रे? खाली काय राहिलंय का? खाली फक्त 1 राहिला. मग वरती काय राहिलंय? वरती राहिलंय 3 गुणिले 3. 3 त्रिक किती रे? 9. म्हणजे किती दिवस लागतात त्याला? 9 दिवस लागतात. आहे का ऑप्शनला बघा? दुसरं ऑप्शन 9 दिवस लागतात. ठीक आहे. पहिलं ऑप्शन 12 आहे का? नाही. 10 लागणार आहे का? नाही. 16 लागणार आहे का? नाही. आत्ताच आपण उत्तर काढलं 9. लक्षात ठेवायचं पुरुष, मुले आणि दिवस असं द्या किंवा स्त्री पुरुष असं पण देतात. स्त्रिया पण देतात, पुरुष पण देतात, मुलेही देतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं बघा पुरुष, मुले, दिवस ते लिहायचे. पुन्हा खाली आपल्याला दिलेले असतात पुरुष, मुले, दिवस. फक्त काय करायचं सगळ्यांची वरचे जे दिलेत त्यांचा गुणाकार छेदामध्ये तिरकस गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आणि आपल्याला काय सॉल्व्ह करायचं. आपलं उत्तर किती आलं तर मग त्याचं उत्तर किती आलं आपलं 9. म्हणजे किती दिवस लागतात रे त्यांना? 9 दिवस लागतात ते काम
पूर्ण करण्यासाठी. कळतंय? बघा पुढे काय दिलं आता पुढचं गणित बघा. समान व्यासांच्या 3 नळांनी एक पाण्याची टाकी 60 मिनिटात भरते. जर तेवढ्याच व्यासाच्या 5 नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी किती वेळात भरेल? एकदम सोपी पद्धत. किती नळ आहेत रे पहिले? किती नळ दिलेत? 3 नळ. ते 3 नळ भरण्यासाठी किती वेळ लागतो? 60 मिनिटं वेळ लागतो. तर तेवढ्याच व्यासाच्या अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही. तेवढाच व्यास, व्यास म्हणजे किती आणि काय अजिबात त्या गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही. तेवढ्याच व्यासामध्ये किती नळ? 5 नळ. किती वेळात रिकामी करतील? एक्स काढायचा. ठीक आहे. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची. मग 3 गुणिले 60 हा 5 गुणिलेचा इथं आल्यावरती काय होणार आहे? भागिले 5 बरोबर एक्स. मग बघा 5 एके 5, 5 दुने 10. मग इथं काय राहिलं रे? 12 गुणिले 3. मग बघा एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? 12 एके 12, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. म्हणजे तुमची एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? तर एक्स ची व्हॅल्यू तुमची आली 36. बघा आहे का ऑप्शनला? आहे. दुसरं ऑप्शन एकदम सोपं. गणित काय दिले ते नीट वाचायचं. ठीक आहे. समान व्यास देऊ दे, काही देऊ दे, अजिबात त्याकडे लक्ष द्यायचं नाही. सोप्या पद्धतीमध्ये घ्यायचं. किती नळ, किती वेळ लागतो, इज इक्वल टू परत किती नळ आणि किती वेळ लागतो ते काढायचंय. त्याच्यानंतर काय करायचं? एक्स ची व्हॅल्यू काढायची. गुणिले 5 इकडे आल्यावरती भागिले होणार. 5 ने 60 ला भाग दिला 12, 12 त्रिक 36 हे आलं तुमचं उत्तर. कळतंय? खूप सोपं आहे. प्रॅक्टिस केलं का हे तुम्हाला अजूनही खूप सोपं जाणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा रे काय? 15, 7, 16, 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के ची किंमत काय आहे? ठीक आहे. आता आपल्याला काय हा सरासरीवरचा प्रश्न दिलेला आहे. सरासरी म्हणजे काय करतो रे आपण? ज्या काही आपल्याला दिलेली आहे, जी काही संख्या दिली त्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले त्या एकूण संख्या आपण करतो. बरोबर की नाही? मग आता इथल्या संख्या कोणत्या आहेत आपल्या बघा? 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8 अधिक के भागिले किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 भागिले 5 बरोबर आहे ना? 1, 2, 3, 4, 5 भागिले 5 बरोबर. सरासरी दिली. सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? सरासरी 13 येत असेल. आपल्याला काय करायचे? आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया. मग बघा आता किती बेरीज येते? 7 एक 14 ने 15, 16 17 15 15 20 आणि हे आले 26. ठीक आहे. 2 आणि 1 3 4. ठीक आहे. इथे किती आले? 46 अधिक के भागिले 5 बरोबर किती? 13. मग इथं 46 अधिक के 5 भागिलेचा तिकडे गेल्यावरती गुणिले होणार आहे. म्हणजे 13 गुणिले किती येणार आहे? 5. मग इथं 46 अधिक के बरोबर 13 65 के ची व्हॅल्यू काढायची. मग काय करणार? 65 वजा 46. मग बघा रे आता 65 मधून 46 गेल्यावरती किती येणार आहे बघा? 6 15 6 गेले किती राहिले? 15 6 गेले इथं राहिले 9. त्याच्यानंतर 5 4 गेले किती राहिला? 1. म्हणजे तुमची के ची व्हॅल्यू किती आली रे? 19 आहे ऑप्शनला. 20 आहे का? नाही. त्याच्यानंतर 18 आहे का? नाही. 9 आहे का? नाही. किती आहे तर 19 आता आपण काढली. ठीक आहे. सगळ्यात सोपं गणित सरासरी आपण शाळेपासूनही हे शिकत आलेलो आहे की सरासरी कशी काढायची. ठीक आहे. कळतंय? म्हणजे बघा तुमची के ची व्हॅल्यू किती आली तर 19 आली आहे. कळतंय का रे? आता पुढचं हे पण सगळ्यात सोपं गणित आहे बघा. 4, 9, 12 एक्स या संख्या प्रमाणात असतील तर एक्स ची किंमत काढा. ठीक आहे. प्रमाणात असतील. ज्यावेळी तुम्हाला अशा 2-3 संख्या देतील, एक संख्या काढणार नाही, प्रमाणात असतील नसतील देतील, त्यावेळेस काय करायचं? एकदम सोपं. पहिल्या 2 संख्या छेदामध्ये घ्यायच्या. 4/9 इज इक्वल टू दुसऱ्या 2 12/x. कळतंय? बरोबरचं साइन आहे. आता आपण इथं काय करणार रे? तिरकस गुणाकार करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा 4 हा भागिलेचा इकडे आल्यावरती काय होणार आहे? गुणिले म्हणजे इथे किती झाले? 4x इज इक्वल टू 12 हा 9 भागिले इकडे गेल्यावरती काय होणार आहे? गुणिले 9 झाले. मग आता x ची व्हॅल्यू हा 12 गुणिले 9 4 गुणिले इथं आल्यावरती काय होणार आहे रे? भागिले 4 होणार आहे. मग 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12. मग x ची व्हॅल्यू किती आली? 3 गुणिले 9. मग x ची व्हॅल्यू किती आली रे? 9 त्रिक 27 आहे का? x ची व्हॅल्यू किती आली आहे? 27 आली. 24 आली आहे का? नाही. 36 नाही. 12 नाही. तुमच्या x ची व्हॅल्यू किती आली तर 27 आलेली. म्हणजे त्या संख्या प्रमाणात असतील तर x ही तुमची किंवा तुमची चौथी संख्या ही कोणती येते? तर चौथी संख्या ही तुमची 27 येते. कळतंय? एकदम सोपं आहे बघा. परीक्षेला जाताना
एकतर डोकं शांत ठेवून जायचंय, हे आधीच तुम्हाला सांगितलंय, भीती नाहीशी करायची. आणि खरंच ज्यावेळी तुम्हाला भीती वाटत असेल ना, तर त्यावेळी समजायचं की आपण कुठेतरी यशाच्या मार्गावरती आहे. ज्यावेळी आपल्याला भीती वाटत नाही ना, आपण एकदम रिलॅक्स असतो, एकदम रिलॅक्स. काहीच कसली भीती वाटत नाही, काय होणार आहे ते, चल जाऊ दे, बघू जे होईल ते होईल. पण ज्यावेळी खरं भीती वाटायला लागेल ना, काय होईल माझं, कसं होईल, माझा अभ्यास झालाय पण मला आठवेल का नाही आठवेल, जेव्हा ह्या सगळ्यांची भीती वाटायला लागेल किंवा ज्यावेळी तुमच्या डोक्यात विचार येईल ना, की बाबा मी नाही झालो तर काय होणार आहे? माझं घरी कसं होईल? आता माझे मम्मी-पप्पा काय बोलतील? ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस डोक्यात विचार येईल ना, त्यावेळेस समजायचं की आपण कुठेतरी यशाच्या मार्गावरती आहे. त्याच्यामुळे विचार येतात ना, विचार येणंही खूप चांगलं आहे. विचार येत नाही तुमच्या डोक्यात म्हणजे तुम्ही एकदम मठ्ठ आहे. ज्याच्या डोक्यात विचार येतात ना, की तर म्हणायचं की तो माणूस यशाच्या मार्गावरती आहे. कुठेतरी यश संपादन करायसाठी त्याला फार कमी वेळ राहिलाय असं समजायचं. त्यामुळे विचार येणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात विचार येणं हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला विचार येणार, त्या विचारांवरती आणि ते विचार येणं, येऊन ते विचार आल्यानंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह विचार कसं करायचं आणि निगेटिव्ह कसं घ्यायचं हे सुद्धा तुमच्या हातात आहे. जर तुम्ही निगेटिव्ह घेतलं तर सगळा संपला विषय. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं, की नाही मी जर नापास झालो तर काय होईल हे विचार येतोय. पण परत तुम्ही स्वतःला सांगतात, नाही नापास नाही व्हायचंय, मला पासच व्हायचंय. काहीही करून मला ही परीक्षा क्लिअर करायचीच आहे. ज्यावेळी तुम्ही असं पॉझिटिव्ह लिहिताय पण घेता ना त्या गोष्टी, त्यावेळेस बघा तुम्हाला नक्की एवढी पॉझिटिव्ह थिंकिंग येते ना, एवढी एनर्जी येते ना आतून. आतून ते म्हणतात ना, आतून आग लागली पाहिजे तशी तुमच्या आतून आग लागणार आहे. आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत काहीही शक्य नाहीये. ठीक आहे. बघा आता पुढचं गणित काय आहे? एका शर्टची छापील किंमत ₹500 असून त्यावर 10% सूट दिली तर त्या शर्टची विक्री किंमत किती? आता ह्यांचे फॉर्म्युला सुद्धा आहे. फॉर्म्युला फॉर्म्युला टाकून फॉर्म्युलावरती सुद्धा सॉल्व्ह करता येतं. पण विदाऊट फॉर्म्युला हे कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला सांगते. एकदम सोपं आहे. आपल्याला परीक्षेला एवढा वेळ नसतो आणि एकतर एवढं आपण प्रेशराईज असतो, की आपल्याला साध्या-साध्या गोष्टी आठवत नाही. आपल्याला फॉर्म्युला कधी आठवणार? आणि एक थोडी गणित आहे, की त्याचा फॉर्म्युला किती गणितं असतात आणि त्याचे सगळ्यांचे फॉर्म्युले तेवढे सगळे आठवणं शक्य आहे का रे? पॉसिबल आहे का? नाही. त्याच्यामुळे विदाऊट फॉर्म्युला की जेवढी गणितं आपल्याला सॉल्व्ह करता येईल ना, तेवढे सॉल्व्ह करा. तेवढ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तेवढी शिका. तेवढ्यांचा सराव करा. परंतु ज्या गणितांना फॉर्म्युलाशिवाय सॉल्व्ह करता येत नाही, मग ते तुमची जी एनर्जी आहे, ती तुमचं बुद्धी आहे, ती त्या गणितांमध्ये लावा. अशा छोट्या-छोट्या गणितांमध्ये ती बुद्धी वेस्ट करू नका किंवा तो टाईम वेस्ट करू नका. मग बघा आता इथं काय एका शर्टची छापील किंमत ₹500 किती आहे रे छापील किंमत ही? ₹500 त्यावरती किती टक्के सूट दिलाय? तर किती टक्के रे? 10% सूट दिलंय. ठीक आहे. 10% सूट दिले. ह्या शून्याला शून्य गेला, इथे शून्याला शून्य गेला. आता छापील किंमत किती आहे? 500. 500 मधून काय काढणार आहे आपण म्हणजे किती टक्के? 500च्या 10% किती झाले रे? 50. मग ते 50 काय करणार आहे आपण? सूट दिली. सूट दिली म्हणजे काय करणार आहे ते आपण ह्या 500 मधून किंवा छापील किमतीमधून मायनस करणार आहोत. मग बघा शून्यातून शून्य गेले, 0 इथं आले, 4 इथं आले. 10तनं 5 गेले, 5 किती आले? 4 म्हणजे किती रे किंमत झाली त्या शर्टची विक्री किंमत? 450 बघा आहे का ऑप्शनला? 540 आहे का? नाही. 450 हो 450च आता आपण काढलं त्या परीक्षेत. त्या शर्टची विक्री किंमत किती आली? तर विक्री किंमत आली आहे 450. छापील किंमत घ्यायची. किती टक्के सूट दिली किंवा किती टक्के वाढवले ते घ्यायचं. सूट दिली की काय करायचं? त्याच्यामधून मायनस करायचं. वाढवले तर काय करायचं? त्याच्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे. पुढे बघा काय? पुढे ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता हा कशा रे रेल्वे गाडीवरचा रेल्वेवरील उदाहरणांवरचा हा तुमचा प्रश्न आहे. मग बघा ह्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय एकदम छोटा फॉर्म्युला आहे बघा. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ठीक आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता वेग दिलेला आपल्याला. आता जे आपल्याला गोष्टी दिल्यात त्या आपण ऍड करायच्या. मग बघा वेग किती रे? वेग दिला आपल्याला 60. अंतर किती आहे? आता अंतर. एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा इथे 600 किलोमीटर जाणाऱ्या 480 किलोमीटर मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा. बघा बोगदा आला, प्लॅटफॉर्म आला किंवा दुसरी ट्रेन आली. ह्या सगळ्यांना लांबी असते. ती लांबी काय करायची? आपल्या आधीच्या ट्रेनमध्ये ऍड करायची. जर तुम्हाला इथे आता तुम्हाला मालगाडी दिलीये. जर मालगाडी नसती, इथं जर काय दिलं असतं तुम्हाला? झाड दिलं असतं, खांब दिला असता, सिग्नल दिलं असतं, माणूस दिला असता. या सगळ्यांना लांबी नसते. त्याच्यामुळे ती ऍड करणार का? त्या लोकांना ना लांबीच नसते. मग त्यावेळेस फक्त काय घेणार आहे आपण? त्या रेल्वेची लांबी. आता इथे बघा
त्या 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे आणि मालगाडी पण जाते, म्हणजे ते एकमेकांना क्रॉस होऊन जाते, म्हणजे त्यांची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहोत. म्हणजे अंतर किती येणार आहे बघा, 480 अधिक 420 भागिले आपल्याला वेळ काढायचा आहे तो टाइम आपण घेऊयात. कळते. मग बघा, ज्यावेळी आपण काय करतो वेग घेतो त्यावेळेस आपण वेगला काय करतो रे आपण, वेगला गुणिले 518 करतो. ठीक आहे. ह्यांची बेरीज बघा किती इथं आले 0, 8 आणि 2 किती आले 10, 4 आणि 4 8 आणि 1 आले 9 भागिले टी. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय करायचंय, ही इथे भागिले गुणिले इथे आल्यावरती काय होणार आहे भागिले होणार आहे. म्हणजे बघा 60 गुणिले 518 किंवा आपण ते सगळं तिकडे नेऊ. ठीक आहे. टी ची व्हॅल्यू काढायची, टी भागिले इकडे आल्यावरती टी गुणिले होईल, म्हणजे इथं आला टी. त्याच्यानंतर इथे 900. आता 18 काय रे, 18 भागिले तिकडे गेल्यावरती काय होणार आहे गुणिले 900 गुणिले 18 आणि हा 60 गुणिले 5 इथे गुणिले तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती काय होणार आहे भागिले 60 गुणिले 5. ठीक आहे. आता तुम्हाला भेटेल वेळ किती येतोय, फक्त भाग द्यायचा आता. शून्यला शून्य गेला. ठीक आहे. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 एके 5, इथं आले 4, 5 8 40. आता बघा इथं काय राहिले मग तुम्हाला, मग टी टी इज इक्वल टू काय राहिले रे 18 गुणिले 3. मग टी इज इक्वल टू किती येणार आहे, 18 त्रिक किती रे, 18 त्रिक 54. म्हणजे तुमचा वेळ किती येणार आहे, त्या गाडीला लागणारा किंवा त्या गाडीचा बोगदा ओलांडण्यास त्या गाडीला किती वेळ लागणार आहे, त्या गाडीला किती वेळ लागणार आहे तर 54 सेकंद. बघा 64 आहे का नाही, किती सेकंद लागतायत तर 54 सेकंद हे लागतायत. कळतंय. एकदम सोपं फॉर्म्युला, फक्त लक्षात ठेवायचं आहे की वेग बरोबर अंतर भागिले वेळ आणि त्याला 518 ने फक्त गुणायचे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, एका मंगल कार्यालयाची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व 2 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्याच्या जमिनीसाठी लागतील. आता हे एकदम सोपं आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गुणाकार करायचा आणि भागाकारामध्ये घ्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बघा लांबी फूट मध्ये दिले, त्याच्यामुळे तुम्हाला चेंज करण्याची किंवा त्यांचं रूपांतर करण्याची ही काही गरज नाही. फक्त क्षेत्रफळाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे इथे बघा किती येणार आहे 60 गुणिले 45 भागिले 3 गुणिले 2 एवढंच करायचं आणि तुम्हाला आता तुमचा उत्तर भेटणार आहे. मग बघा 3 एके 3, 4 3 पाची 15, त्याच्यानंतर बेत्रिक 6 आणि 0. मग इथे किती राहिले रे 30 गुणिले 15, 15 त्रिक 45 आणि 0 म्हणजे किती आलं रे 450. म्हणजे किती फरशा लागणार आहे त्याला, तर 450 फरशा लागणार आहे. ऑप्शन नंबर 1 450. कळतंय का. ज्यावेळी तुम्हाला काय देणार आहे बघा, त्या कार्यालयाची लांबी रुंदी दिली जाणार आहे, अशी गणित येतात. कार्यालयाची लांबी रुंदी दिली जाते. बघा आता पुढचं गणित काय, पुढचं गणित काय खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये वेगवेगळ्या राज्यातून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या दर्शवण्यात आली आहे. ए आणि डी या राज्यांतून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची सरासरी संख्या, सी आणि ई राज्यातून सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींची सरासरी संख्या यांच्यातील फरक किती. आता हा सुद्धा प्रश्न सरासरीवरचाच आहे. ठीक आहे. ह्या स्तंभालेखामध्ये तुम्हाला काय दिलेले ए बी सी डी ई एफ असे काय दिलेले तर वेगवेगळे दिलेले आहेत, वेगवेगळे राज्य दिलेत. ए बी सी डी ई एफ हे राज्य दिले, त्या राज्यामधून तुम्हाला कोणते विचारले ए आणि डी आणि दुसरं काय विचारले सी आणि ई. ठीक आहे. आता सेम तुम्हाला सांगितलं सरासरी करताना आपण काय करतो रे, त्यांची बेरीज आणि भागिले किती जणांची बेरीज केली आपण त्यांची संख्या लिहितो. ठीक आहे. मग आता बघा इथं काय करणार आहे ए प्लस डी. ए प्लस डी किती रे, ए प्लस डी. ए किती आहे, ए किती आहे तर 72 अधिक डी किती आहे रे, डी आहे 168. ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज आणि त्या बेरीजला भागिले काय करायचे 2, का तर आहे 2 राज्य घेतलेले आहेत आपण, त्याच्यामुळे त्याला भागिले काय करणार आपण 2 करणार आहे. आता ह्यांची बेरीज 8 आणि 2 किती आले 10, त्याच्यानंतर 7 आणि 7 आले 14, 240 भागिले 2, बेक बे बेदुने 4 आणि 0 म्हणजे ए आणि डी ह्या राज्यांची किती आली रे सरासरी, किती आली 120 आली. कळतंय. त्यानंतर पुढे बघा काय दिले ए डी झाल्यानंतर काय दिलं त्यांनी सी आणि ई. आता इथे काय घ्यायचं आपल्याला सी आणि ई. बघा सी च किती आहे रे, सी आहे 75 प्लस ई किती आहे 115. मग इथे किती आले 10 आले, 7 आणि 1 8 आणि 1
9 आणि 1 भागिले किती घेणार आहे? इथे पण 2 घेणार आहे का? तर 2 राज्य घेतलेत म्हणून. मग बघा 92, 18 त्याच्यानंतर बेपंचे 10 म्हणजे यांची किती आली रे? यांची आली 95. आता आपल्याला काय दिलंय? ए, डी आणि काय सी आणि ई या राज्यातील सर्वेक्षणासाठी सहभागी झालेल्या व्यक्तींच्या सरासरी संख्या यांच्यातील काय विचारलंय? फरक विचारलाय. म्हणजे ह्यांची जी सरासरी काढली आणि ह्यांची जी सरासरी काढली. फरक म्हणजे काय? यांची काय करणार आहे आपण? वजाबाकी करणार आहोत. म्हणजे बघा एडी किती आली रे? 120 वजा ह्यांची किती आली तर 95 आली आहे. ठीक आहे. इथं आला 1, इथं आले 10. 10तनं 5 गेले 5. त्याच्यानंतर इथे किती येणार आहे? इथे किती येणार आहे? तर इथं 2 म्हणजे 11तनं 9 गेले. किती राहिले? 2. मग बघा बरोबर आलाय का फरक? 25. बघा ऑप्शन ए किती आहे? 15. नाहीये 25 दुसरा ऑप्शन आला. कळतंय? म्हणजे ह्याचं बघा काय केले फक्त सरासरीचे दिले. आपल्याला 2 राज्यांमधले दिले. 2 राज्यांचे दिले म्हणून त्यांची बेरीज आणि भागिले 2 केले आणि ते 2 ह्यांचं वेगवेगळे सरासरी काढून त्या सरासरींचा काय घेतलाय? फरक. फरक घेतो म्हणजे काय करतो रे आपण? त्यांची वजाबाकी करतो हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काय आहे? रवी 5 किलोमीटर पूर्वेकडे चालत गेला. त्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात वळण घेतले आणि 9 किलोमीटर चालला. तो उजवीकडे वळला आणि 17 किलोमीटर चालला. तो प्रारंभ बिंदूपासून आता किती दूर आहे? आता हा आपला कशावरती डायरेक्शन वरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता मेन म्हणजे दिशा माहिती पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. दिशा कोणत्या हे सगळं कळलं पाहिजे. मग बघा पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर दक्षिण आणि उत्तर ह्या आपल्या 4 दिशा आहेत. त्या दिशा तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. बघा आता रवी 5 किलोमीटर गेलाय पूर्वेकडे. जर इथं असेल रवीने सुरुवात केली. ठीक आहे. इथून सुरुवात करून तो कुठे गेलाय? पूर्वेला. पूर्व साईड बघा कोणत्या साईडला? तिकडे पूर्व दिशा. तो किती गेलाय तर तिथं 5 किलोमीटर गेलाय पूर्वेला. कळतंय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशामध्ये वळण घेतलं. आता घड्याळ आपलं कसं फिरतं रे? असं असं फिरतं. ठीक आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याने 90 अंश म्हणजे तो किती येणार आहे रे इकडे? 90 अंशात घेऊन तो किती गेलाय तर 9 गेलाय. ठीक आहे. इथं बघा झाला 90 अंशाचा कोन. इथं किती गेलाय तर तो 9 किलोमीटर चालला. ठीक आहे. तो उजवीकडे वळाला. तर तो असा आलाय. त्याची उजवी साईड कुठे येणार आहे रे? इकडे येणार आहे. तो उजवीकडे वळाला आणि 17 किलोमीटर गेला. म्हणजे इथून तो कुठे जाणार आहे बघा? इकडे गेलाय तो किती? 17 इकडून तो 17 किलोमीटर गेलेला आहे. किती? 17 किलोमीटर गेलेला आहे. तर त्याचा प्रारंभ बिंदू म्हणजे काय? त्याने सुरुवात जिथून केली तिथं. सुरुवात कुठून केली रे? इथून. प्रारंभ बिंदूपासून आता कुठे? तो आता इथे. म्हणजे त्याला काय करायचं आपल्याला त्याचं इकडचं हे आपल्याला अंतर काढायचं आहे. त्याचं आणि याचं म्हणजे हे त्याचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचं अंतर आपल्याला काढायचंय. मग ते कसं काढायचं रे? मग बघा ही 9 आहे. ही जर आपण जॉईन केली तर ही समोरची किती येणार आहे? समोरासमोरच्या बाजू काय असतात रे? समांतर असतात, सेम असतात. ही जर 9 असेल तर ही पण किती असणार आहे? ही पण किती असणार आहे तर 9 किलोमीटर असणार आहे. कळतंय का रे? ही जर 5 असेल तर इथून इथं पण किती असणार आहे? 5 असणार आहे. मग बघा जर 17 मधून गेले रे किती राहिले? 12 किलोमीटर राहिले. ठीक आहे. 17 मधून जर 5 मायनस केले तर किती राहणार आहे? 12 म्हणजे हे किती आले? 12. आता इथं बघा ना काय झालंय 90 अंशाचा कोन तयार झालाय. इथे 90 अंशाचा कोन तयार झालाय म्हणजे तुम्ही आपण काय वापरणार आहे इथे? पायथागोरसचा थेरम. ठीक आहे. पायथागोरस. इथे काय करणार आहे आपण? पायथागोरस सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत काय रे? पायथागोरसचा सिद्धांत आहे कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग. आपण हे शाळेमध्ये सगळं शिकलेलोच आहोत. कर्ण म्हणजे काय? 90 अंशासमोरची बाजू काय असते? कर्ण आणि हीच आपल्याला काढायची आहे. एक बाजू 9 आहे तर एक बाजू किती आहे? 12. ठीक आहे. मग इथं काय करणार आहे आपण? 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 12चा वर्ग आता इथे तुम्हाला वर्गपाठ असणं गरजेचं आहे. वर्गपाठ नसेल तर 12 गुणिले 12 पटकन करून टाकायचंय. 12चा वर्ग किती? 144 प्लस 9चा वर्ग किती? 81. 4 आणि 1 आले 5. 8 आणि 4 किती आले? 8, 9, 10, 11, 12 आणि इथं आले 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे. त्याच्यानंतर एकाने किती आले? 2 म्हणजे किती आले रे? 225. पण काय आलाय हा? कर्ण वर्ग आलाय. तुम्हाला कर्ण वर्ग काढायचा आहे का? फक्त कर्ण काढायचंय. त्याच्यामुळे कर्ण किती येणार आहे? बघा 225 हा कशाचा वर्ग? 225 चा वर्गमूळ घ्यायचा आहे. म्हणजे 225 कशाचा वर्ग आहे? तर तो कशाचा वर्ग येतो? तर बघा 15चा वर्ग. म्हणजे तुमचा कर्ण किती आलाय रे? हा आलाय 15. कळतंय? त्याच्यामुळे त्याच्या आरंभ बिंदूपासूनच्या आताचे अंतर किती आहे? तर हे 15 किलोमीटर आहे. ऑप्शन नंबर 1. इथं तुम्हाला उत्तर भेटले. कळतंय? पुढे बघा आता काय?
पुढे G1, G2, G3, G4 आणि G5 या 5 मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी G1 बसली आहे. G3 च्या लगतच डावीकडे G5 बसली आहे. G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलेलं आहे. आता ज्या प्रकारे आपल्याला दिली त्या प्रकारे मांडणी करायची. आता बघा काय रे, वर्तुळाकार टेबलाभोवती, मग ठीक आहे वर्तुळ काढून घेऊयात आपण एक. वर्तुळ काढलं. वर्तुळाकार टेबलाभोवती कोण बसले ते ह्या 5 मुली बसल्यात. आपण 5 हे करून घेऊयात. इथे एक बसेल, ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, 5 जणी घेतल्या वर्तुळाकार केंद्राभोवती. आता कोण कोण कुठे कुठे बसले त्यांचं आपण स्थान निश्चित करायचं. बघा G च्या उजवीकडे इथे जर आपण G घेतलं, किती G4 ना, G4 च्या उजवीकडे, आता उजवी साईड कोणती, इकडं केंद्राकडे तोंड करून बसलेत, त्यांची उजवी साईड कुठे येणार आहे, ही साईड. मग G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानी कोण बसले, तर G1 बसले. ठीक आहे, कळते. G4 च्या उजवीकडे कोण बसले, G1 बसली आहे. G3 च्या लगेचच डावीकडे G5 बसली आहे. त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलं आता, G3 च्या लगेचच डावीकडे G5 बसली आहे. म्हणजे बघा लगेचच डावीकडे कोणाच्या रे, तर G3 च्या लगेचच. म्हणजे आपण G3 इथं घेतला तर G3 ची डावी बाजू कुठे येते, लगेचचीच डावी बाजू इथे येते. म्हणजे इथं कोण आला, तर G5 आला. मग बघा झालं G1, G3, G5, G4. राहिलंय कोण, राहिलंय तर कोण, फक्त G2. मग G2 आपण इथे घेणार आहे. मग बघा आपण G3 इथे का नाही घेतला रे, तर बघा आपल्याला G3 च्या लगेचच डावीकडे G5 घ्यायचा होता. इथे आहे का जागा, नाहीये. इथेच फक्त 2 जागा होत्या. त्याच्यामुळे G3 च्या लगेचच डावीकडची जागा एक रिकामी होती, तिथे आपण काय घेतला, तर G5 घेतला. आता प्रश्न बघा G2 च्या, आता हा आपला G2 च्या डावीकडे, आता G2 ची डावी बाजू ह्या साईडने सुरू होणार आहे. मग G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसले, हे पहिलं, हे दुसरं आणि तिसरं. मग तिसऱ्या स्थानी कोण बसलाय रे, तर G5 बसले. बघा ऑप्शनला आहे का, G3 नाहीये, G5 ऑप्शन नंबर 2. म्हणजे कोण, G2 च्या डावीकडे कोण बसले, तर G5. ही गणित बैठक व्यवस्थेची गणित आहेत, खूप सोपी असतात. तुम्हाला फक्त बघायचे कोण कुठं बसले, त्यांचं व्यवस्थित स्थान निश्चित करायचं आपल्याला. तुम्हाला ह्यासाठी डावी उजवी बाजू ही व्यवस्थित कळली पाहिजे, की डावी साईड कोणती, उजवी साईड कोणती, केंद्राकडे तोंड असल्यावरती, उत्तरेकडे तोंड असल्यावर, दक्षिणेकडे तोंड असल्यावरती त्यांची डावी साईड कोणती घेणार, उजवी साईड कोणती घेणार, हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय. आता शब्दांची रचना करणाऱ्या एका मशीनला शब्दांची इनपुट लाईन दिली असता प्रत्येक चरणात एका विशिष्ट नियमाचे पालन करून त्याची पुनर्रचना केली जाते. खाली इनपुट आणि पुनर्रचना याचे उदाहरण दिलेले आहे. आता हा जर प्रश्न पाहिला ना, तर या प्रकारचे प्रश्न SSC ला याआधी बरेच वेळा येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रश्न महत्वाचे आहेत. एकदा PYQ मध्ये हे प्रश्न पडला, असं नाही की एकदा आले, बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत हे प्रश्न. त्याच्यामुळे आपल्याला आलं पाहिजे. येईल नाही येईल हे माहिती नाही, परंतु आपण करणं हे गरजेचं आहे. पुढे जर प्रश्नाचं उत्तर जरी नाही, म्हणजे प्रश्न जरी नाही पडला आणि चुकून जर पडला, पण आपल्याला हे माहिती नाही, आपण इग्नोर केलं की काय हे एवढं मोठं तरी पडणार आहे, आणि जर ते पडलं तर पश्चाताप करण्याची वेळ येता कामा नये, किंवा आपल्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे हे गणित अगोदर आपण व्यवस्थित करायचे. आता इनपुट बघा, त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले आपल्याला, AM, JR, DF, BG आणि RM. मग त्याचे चरण कसं तयार केले रे त्यांनी, बघा AM घेतलाय, त्यानंतर मधून त्यांनी BG घेतलाय, मग सेम GR, DF आणि RM. पहिलं चरण झालं. सेकंडला काय, AM, BG सेम घेतलाय, त्यांनी काय घेतलंय, फक्त GR च्या जागी DF घेतलाय, GR पुढे घेतलाय आणि RM हे काय सांगितलं, आणि हे चरण 2 काय, शेवटचं चरण आहे. आता हे जर व्यवस्थित पाहिलं, त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्यामध्ये त्यांनी काय केलंय रे, तर अल्फाबेटिकली ऑर्डरने त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे त्याचं जो पहिला अल्फाबेट आहे तो अल्फाबेटिकली ऑर्डरने लावलेलं गेलेलं. पहिलं अक्षर पाहिलं आणि त्या सगळ्यांची काय केलं, अल्फाबेटिकल ऑर्डरनी मांडणी केली. सेम आता आपल्याला इथे त्यांनी काय दिले, इनपुट बघा, RUBKINKSTUAJK आणि त्याच्यानंतर काय दिले, FMI. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, आता काय करायचंय, सुरुवात करूया आपण. ठीक आहे, मग आता इथे घेऊ आपण चरण 1. आता डायरेक्ट आपण गणित सॉल्व्ह करायला घेऊ. आता इनपुट तर दिले, आता इथं काय घ्यायचं आपल्याला, चरण 1. आता मग ABCD वाईज पहिलं कोणतं घेणार आहे आपण, AJK घेऊयात आपण पुढं, AJK. दुसरं मग इथं RUB, सगळी मांडणी सेम करायची. मग KINK, त्याच्यानंतर STU आणि FMI. झालं पहिलं चरण कंप्लीट. आता दुसरं काय घ्यायचंय, चरण 2 घेतला आपण. ठीक आहे,
सेम ए तर पहिलाच येणार आहे. आपण एबीसीडी वाईज अल्फाबेटिकली घेतलं, ए पहिलाच येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे, एफ एम आय. इथं घेतला एफ एम आय, परत इथं आर यू बी, त्याच्यानंतर के आय एन के आणि एस टी यू. आता जर पाहिलं बघा तुम्ही, तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित बघा, आर आधी येणार की के आधी येणार आहे. एबीसीडीची जर मांडणी केली तर पहिलं काय येतो, के येतो. म्हणजे ही मांडणी आपली पूर्ण झाली का, नाही. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, अजून एक चरण लागणार आहे, चरण तिसरं लागणार आहे. ठीक आहे, सेम ए जे के एफ एम आय. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे, पहिला के आय एन के येणार आहे. मग इथं काय येणार आहे, आर यू बी आणि मग त्यानंतर एस टी यू. झालं. अल्फाबेटिकल ऑर्डरनी काही चेंजेस करायचे आहेत का, नाही. अल्फाबेटिकल ऑर्डरने आपण ही सगळी काय केलेली आहे, तर अरेंजमेंट आपली ही ऑलरेडी झालेली आहे. मग बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये सेम ह्याच प्रकारचं अल्फाबेटिकल ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ह्यांना पहिल्याच किती चरण लागले होते, 2 चरण. आपल्याला किती चरण लागले, 3. तेच विचारले त्यांनी की इच्छित आउटपुट मिळवण्यासाठी तुम्हाला किती चरणाची गरज लागेल, तर आपल्याला किती चरणाची गरज लागली रे, तर आपल्याला 3 चरणांची गरज लागली. मग 5 एका नाही, 2 एका नाही, तर किती आहे, तर 3 चरण. ऑप्शन नंबर 3 चरणाची आपल्याला गरज लागलेली आहे. हे गणित व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित सराव करा ह्या गणितांचं, का तर बरंच कन्फ्युजन होतं यांच्यामध्ये. एकदम सोपं लॉजिक असतं पण काही वेळा कळत नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्या. जसं इनपुट मध्ये त्यांनी दिलेले आहे, त्यांनी अगोदर एक आपल्याला दिलेलं असतं, त्यानुसारच आपल्याला सेकंड सॉल्व्ह करायचं असतं. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा. जशी प्रॅक्टिस असेल ना आपल्याला जास्त, तसं पेपरला आपण पटकन ते सॉल्व्ह करू शकतो. नाही तर विचार करण्यामध्येच आपला बराचसा वेळ निघून जाईल. पुढे बघा रे, काय एका सांकेतिक भाषेत PEAR हे RIGZ असे लिहिले जाते आणि HEATJIGB असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत RENT साठी कोणता आपण वापरणार आहे. आता ह्यांच्यामध्ये बघा काय दिलं आपल्याला, PEAR. सगळ्यात अगोदर आपण एबीसीडी लिहून घेऊयात. एबीसीडी लिहू. एबीसीडी असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित जमेल. ठीक आहे. EFGHIJKLM, परत NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे, एबीसीडी लिहिली. आता काय, ज्यांनी पहिलं काय दिलं आपल्याला, PEAR. पी ला काय घेतले त्यांनी, RIG आणि Z. ठीक आहे. आता बघूया काय केले त्यांनी, पी ला आर घेतलाय. ठीक आहे, पी ला आर म्हणजे किती रे, कितीने ऍड केले, 1 आणि 2. म्हणजे इथे काय केले त्यांनी, +2 केले. ठीक आहे, +2 केले. दुसरं पण लिहून ठेवायचं आपण इथं, HEAT ला काय घेतलंय, JIGB. आणि आपल्याला कशासाठीचा विचारलाय, तर RENT. आपण ह्यांचे बघू आणि तसंच त्याला ऍड करू. इथे किती घेतलंय, 2. त्याच्यानंतर एच ते जे किती बघा, 1 आणि 2. इथं पण काय तर +2. म्हणजे इथं पण काय घेऊयात आपण, 2 करूया. म्हणजे आर नंतर बघा एस आणि टी. म्हणजे इथे आर ला काय येणार आहे, आपला टी येणार आहे. कळतंय, आर ला काय येणार आहे, आर ला टी येणार आहे. समजतंय का रे. पुढे बघा आता पी आणि आय. पी आणि आय मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1 2 3 आणि चौथ्या नंबरचं आय. ठीक आहे, 4 नंबरचा आय. त्याच्यानंतर इथे घेऊ +4. इथं पण बघू ई नंतर किती वेळा येते, 1 2 3. 4 नंबरचा काय आहे, आय. इथे पण ई नंबरचा किती नंबरला घेणार आहे आपण, 4 नंबरचा. 1 2 3. 4 नंबरला काय रे, 4 नंबरला आहे आय. ठीक आहे, किती झालं, टी आय झाला. आता काय बघायचं, एन तिसरा. ए आणि जी मध्ये बघा कितीचा डिफरन्स आहे, 1 2 3 4 5 6 नंबर. किती, 6. म्हणजे 6 नंबरचा आला जी. सेम इथं पण ए ला 6 नंबर, ए जी म्हणल्यावर ए जी +6 +6 येणार आहे. एन ला पण काय करणार आहे आपण, 6 घेणार आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं किती येणार आहे, इथं काय येणार आहे आपला टी येणार आहे. कळतंय, 6 नंबरला टी. आता शेवटचं बघा, आर ते झेड. 1 2 3 4 5 6 7 8. किती नंबरचा आहे रे, 8 नंबरचा आहे. टी पासून पुढे बघा, टी 1 2 3 4 5 6 7 8. किती नंबरचा घेतलाय, 8 नंबरचा घेतलाय. इथे पण टी पासून आपल्याला 8 नंबरचा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबरचा कोणता घेणार आहे आपण, इथे पण काय घेणार आहे, बी. म्हणजे आपला आन्सर काय आलं, TITB. आता TITB ऑप्शनला आहे का बघा, TITB पहिलाच ऑप्शन भेटला, पुढचे ऑप्शन बघायची गरजच नाही लागली.
कळतंय? पहिले दोन जे दिले त्यांनी संकेतक जे सांकेतिक भाषेमध्ये जे काही पहिले दिले ते व्यवस्थित पडताळायचं. त्यांना जे काही त्यांनी लॉजिक लावले तेच लॉजिक आपल्याला जे प्रश्न विचारले त्याला ते लॉजिक लावायचं. आपलं उत्तर लवकर मिळून जातं. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा काय आता एक चुकीचे पद असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून चुकीचे पद निवडा. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला चुकीचे पद निवडायचे. आता ही जी आपल्याला मालिका दिली तर तिथे किती 5 अंक दिलेत आपल्याला किंवा 5 संख्या दिल्यात. त्या 5 संख्येमधून आपल्याला एक चुकीची काय करायची एक संख्या निवडायची. आता आपण डिफरन्स बघूया कसा ह्यांनी केलाय. 3 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे रे? सॉरी 31 आणि 34 मध्ये. 32, 33, 34 म्हणजे किती रे किती येणार आहे? 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं. इथं किती येणार आहे मग +4 34 आणि 38 मध्ये 4 म्हणजे इथं पण किती असणार आहे रे? +5 इथे किती? +6 ठीक आहे. ह्या प्रकारे मांडणी बघू. 31 32 33 34 3 आहे करेक्ट आहे. 34 पासून 35 36 37 38 आहे करेक्ट आहे. आता इथं 5 आलं पाहिजे. 39 40 41 42 43 43 आहे का रे? 43 आहे का इथं? 43 नाहीये. इथे किती येणार आहे? 43 म्हणून 42 काय आलं तर चुकीचं आहे. पण बघू पुढे जर आपण ज्या पद्धतीने लॉजिक लावलंय त्या लॉजिकने आपला शेवटचा अंक येतोय का? 6 आणि बघा हे 5 नाही हे किती येणार आहे? 6 आणि 43 44 45 46 47 48 49 आहे का 49 आहे म्हणजे आपण जे लॉजिक लावलंय ते बरोबर आहे. म्हणजे इथं चुकीची संख्या कोणती येणार आहे? चुकीची संख्या ही 42 बघा आहे का रे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. 42 किती नंबर? ऑप्शन नंबर 4 आली 42 संख्या. काही काही लॉजिक एकदम सोपं असतं पण एकदम सिली प्रकारचं असतं एकदम सिली पण ते आपल्याला कळलं पाहिजे की तिथं काय लावायचं असं डोकं लावायची पण गरज नाही. आयोग करतं की आपण डोकं लावायचं त्यांना काय असतं आपल्याला खेळवायचं आणि आपण ते खेळलो जातो. पण आपण आयोगाला कसं खेळवायचं आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे कधी करणार आहे ज्यावेळी आपला संपूर्ण सराव झालेला असेल. ज्यावेळी आपल्याला आपला पूर्ण अभ्यास झाला असेल त्यावेळेस आपल्याला हे लॉजिक काय लवकर कळणार आहे. ठीक आहे. आता इथे पण बघा काय करणार आहे ते एबीसीडी आपल्याला पूर्ण लागणार आहे. बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ज्या प्रकारे एबीसीडी लिहिली त्याच प्रकारे काय करायचं त्याला नंबरिंग सुद्धा द्यायचं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथून पण 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 ठीक आहे. आता मग बघा त्यांनी झेडला काय घेतले रे? झेड इज इक्वल टू त्यांनी काय घेतले? 52 पण आपल्या इथं झेडची व्हॅल्यू काय रे? 26 म्हणजे काय केलंय 26 गुणिले 2 26 गुणिले 2 किती आलं? 52 फक्त काय केले त्याचा जो नंबर आहे त्या नंबरला काय केले 2 नी गुणिले केले. सेम बघा व्ही ने पण तसंच केलंय. व्ही ची व्हॅल्यू किती रे? व्ही ला किती आहे? 22 22 गुणिले 2 किती येणार आहे? 44 घेतले त्यांनी 44 बरोबर. आता काय विचार आपल्याला यू चा नंबर किती रे? यू चा नंबर आहे 21 इथे काय करणार आपण 21 ला पण काय करणार आहे 2 ने गुणणार आहे मग बे 1 बे आणि बे दुने 4 म्हणजे 21 चा नंबर किती यायला पाहिजे यू चा नंबर किती यायला पाहिजे तर यू चा नंबर तुमचा 42 हा यू चा नंबर हा 42 यायला पाहिजे. 46 आहे का? नाही. 40 आहे का? नाही. तर किती आहे रे? 42 ऑप्शन नंबर 3 44 हा नाहीये त्याचा नंबर किती आलाय तर हा 42 आलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला गणित येणार वेगवेगळ्या पद्धतीवरती पण आज जसा सराव करणार आणि बुद्धिमत्ता खूप सोप्या प्रकारचं येतं खूप सोप्या प्रकारचं. एक वेळेस तुमचं गणित थोडंसं लॉजिकली टाकेल पण बुद्धिमत्ता एकदम सोपं येतं त्याच्यामुळे बुद्धिमत्तेची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि जी काही सोपी सोपी गणित आहेत ती सोपी सोपी गणित अजिबात चुकली नाही पाहिजे. ही सोपी गणितच आपल्याला मार्क्स मिळवून देणारी असतात. त्याच्यामुळे जर एखादं सोपं गणित चुकलं तर आपलं त्याच सोपं गणित आपल्याला मेरिट मिळवून देणारं असतं आणि ते जर चुकलं तर पुढे आपल्याला बघा किती वांदे होणार आपलं एका एका मार्क्स वरून त्याच प्रश्नावरून आपलं काय होणार आहे तर आपलं मेरिट जाणार आहे. त्याच्यामुळे अवघडात घुसताय पण सोपं विसरू नका. अवघडात हे घुसणं गरजेचंच आहे पण जे काही सोपं आहे त्याचाही सराव करत राहा. नाहीतर तुम्ही अवघड करताय आणि सोप्याची प्रॅक्टिस करत नाही की मला ते येते आणि ऐन वेळेचं तुम्हाला आठवलंच नाही तर मग काय करणार. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा व्यवस्थित सराव करा आणि मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना पेपर हे सोपे जातच असतील. सगळ्यांकडून एक आनंदाची बातमी मिळेल सगळ्यांकडून वेगवेगळे मेसेज मिळतील की नाही बाबा ह्याचा सिरीजचा फायदा झाला आणि आम्हाला पेपर खूप सोपे गेले आणि आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये भरती होणार आहे. त्याची आशा करते की ही आनंदाची बातमी आम्हाला लवकरच सगळ्यांकडून ऐकायला मिळेल. तर बघा आपले हे आजचे लेक्चर हे पूर्ण झालेले आहेत आपले हे 15 प्रश्न आणि जर तुम्हाला
व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा द्या आपल्या मित्रांपर्यंत. सगळ्यांना पोहोचू द्या ना ही गोष्ट. ठीक आहे, तुम्ही फायदा घेताय ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु आपल्या मित्र-मैत्रिणींनी याचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही शेअर करा. जरी त्यांचे पेपर झालेले असतील तरीही शेअर करा. हे फक्त मी तुम्हाला आधीच सांगितले, की एस-एस-सी, जी-डीसाठी नाही, तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी आणि एम-पी-एस-सीसाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे किंवा सरळ सेवेच्या एक्झाम सुद्धा जे चालू आहे आता, पुरवठा निरीक्षक वगैरे त्या सगळ्यांसाठी हे तुमच्यासाठी उपयोगाचं आहे. त्याच्यामुळे हे तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हीही बघा. ठीक आहे. लाईक करा आणि आवडल्यास कमेंटही करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.